धमक्यांना मी कधी घाबरलो नाही, घाबरणारही नाही. जालन्यात आज 10वीचा पेपर होता. 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल. समितीच्या रिपोर्ट बद्दल आपल्याला माहिती सरकारने दिली की असा रिपोर्ट आमच्या रेकॉर्ड मध्ये नाही, वारंवार महाराष्ट्राचे राजकारण त्याची मी माहिती घेतो. आज काही मोठे नेते, काही नगराध्यक्ष, काही नगरसेवक या ठिकाणी नागपुरात प्रवेश करताय. तुमची होर्डिंग दे धक्का लागले, नेमके कोणाकोणाला धक्के देणार आहे विदर्भातील दौरा? जपानचा याला संदर्भ आहे, जपानचा संदर्भ आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं रोज देत आहेत, धक्का देत आहेत. जपान झाला उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. हिरोशिमाचा बॉम्ब तुम्ही टाकला होता, उद्धव ठाकरे म्हणतायत जपान त्यांचा झाला, त्यांच्या रोज भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे तुमचा बॉम्ब नागपुरात कोणाला धक्के देत आहे? तुम्ही दिसणार पण नाही, उद्धव ठाकरे म्हणाले. कसं आहे ह्याच्यामध्ये काही लोक म्हणाले धक्का पुरुष झालोय. खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलेलं आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे किंबहुना पक्षातल्या चांगल्या लोकांना, त्यांची नावं मी घ्यायला गेलो तर खूप वेळ लागेल, पण जे चांगलं काम करणारे, पक्ष वाढवणारे लोक, त्यांना धक्का मारून बाहेर काढणारे जे पक्षाचे नेते आहेत, त्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत आणि शिवसैनिक सोबत येत आहेत, एक विश्वास दाखवत आहेत आणि या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना काम करते आहे. आणि म्हणून एक शेअर बाजाराचं तुम्हाला मी सांगतो, शेअर बाजारमध्ये ज्या कंपनीचे शेअर, त्याचे क्रेडिबिलिटी असते आणि विश्वास असतो, ते शेअर लोक खरेदी करतात. किती बाजारामध्ये उलटापालट झाली तरी ते शेअर खालीवर होत नाही, असे आमची शिवसेना आहे. आणि त्यामुळे या शिवसेनेवर लोक विश्वास ठेवत आहेत. खरं म्हणजे काम करणारी शिवसेना, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना, आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आणि विकासाला प्राधान्य देणारी शिवसेना. म्हणून 2.5 वर्ष मी जे काम केलं, महायुती, मी, देवेंद्रजी, अजितदादा, एक टीम बनवून काम आम्ही केलं आणि त्याचा परिपाक जो आहे या विधानसभेत दिसतोय. नाशिक आणि रायगडचा तिढा कधी सुटणार? पालकमंत्री लवकर सुटेल तिढा. त्याच्यामुळे एसटी तोट्यात जाता असं आता प्रताप सरनाईक म्हटले की मोफत सवलती दिल्यामुळे एसटी तोट्यात जाते. लाडक्या बहिणीची सवलत, लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी मध्ये लाडक्या बहिणींना, महिलांना 50% सवलत दिलेली, ती सवलत बंद होणार नाही, बंद होणार नहीं। चलो ओके, हिंदी में बोलो। हाँ सर, आपने कहा था कि आपको हल्के में न लिया जाए, नहीं तो आप तांगा पलट जाएंगे। इशारा किसके तरफ था? नंबर एक। दूसरा सवाल है कि कुछ राज्यों में मुसलमान ये मांग कर रहे हैं कि रमजान के दौरान उन्हें 1 घंटे पहले छुट्टी दी जाए। क्या महाराष्ट्र में भी इस तरीके की आप लोग सोच रहे हैं? नहीं, देखिए क्या आप कहा पहले आपने कि मुझे हल्के में नहीं ले, ये तो मैंने पहले ही कहा है। जिन्होंने मुझे हल्के में लिया है, मैं एक कार्यकर्ता हूँ, सामान्य कार्यकर्ता हूँ, लेकिन बाला साहब और दिघे साहब का कार्यकर्ता हूँ, ये समझ के मुझे सबने लेना चाहिए। और इसलिए जब हल्के में लिया तो 2022 में टांगा पलटी कर दिया, सरकार को बदल दिया, आम लोगों के मन की सरकार को हमने लाया वहाँ पर। और डबल इंजन की जो लोग चाहते थे, डबल इंजन की सरकार चली। और देखो, मैंने उस वक्त कहा था विधानसभा के पहले मेरे भाषण में कि मैं और देवेंद्र जी 200 से ज़्यादा सीटें लाऊंगा, तो 232 सीट आई है। और इसलिए मुझे हल्के में मत लेना, ये इशारा जिनको समझना है वो समझ ले, और मैं मेरा काम करते रहूँगा। रोज़ आरोप लगा रहे, रोज़ देखो महाजी शिंदे पुरस्कार मिला, पवार साहब ने पुरस्कार दिया,
एक मराठी मानुस को एक पुरस्कार देता है, जो महापराक्रमी महादजी शिंदे, ये बहुत बड़े योद्धा थे, उनके नाम से महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मेरे जैसे कार्यकर्ताओं को दिया गया। उस पर भी कितनी जलन हो गई, कितने जलोगे, एक दिन तो जलकर खाक हो जाओगे। और इसलिए मैं कहता हूँ कि उस वक्त पवार साहब का भी अपमान किया, जिन्होंने उनको मुख्यमंत्री बनाया था, उनका भी अपमान किया, साहित्यिक लोगों को दलाल कहा, उनका भी अपमान किया, महादजी शिंदे जी उनके वंशजों का भी अपमान किया। मेरा तो अपमान छोड़ो, और उसमें अमित शाह जी का भी नाम जोड़ा गया, बोले ये पुरस्कार अमित शाह जी को है। क्यों? क्या ये सब चल रहा है? कभी तो सुधरेंगे कि नहीं? और इसलिए मैं अभी भी कहता हूँ, देखो मुझे कितने भी आरोप लगाओ, कितनी भी गालियाँ दो, लेकिन जब तक ये पूरी जनता महाराष्ट्र के हमारे साथ है, तब तक मुझे कोई चिंता नहीं है। वो प्रस्ताव कोई आया नहीं है अभी हमारे पास। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट नव्हता, साधू संत आणि संघाचे लोक घरोघरी सगळ्यांचा इम्पॅक्ट सगळ्यांचा होता। लाडकी बहीण, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ, साधू संत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सगळ्या लोकांनी काम केलं, साधू संतांनी केलं, आणि त्यामध्ये नरेंद्र महाराजांचं देखील मोठं एक अधिष्ठान आहे। त्यांचे लोक देखील आमच्या महायुतीच्या पाठीशी होते, महायुतीला त्यांनी देखील सहकार्य केलं। अमित शहा तो 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहे, आज रात्री अमित शहा काही महायुतीची बैठक वगैरे होणार आहे? बैठक नाही, उद्या वेस्टर्न झोनल जी कमिटी आहे काउन्सिल, त्याची बैठक आहे। धन्यवाद। नाही, धमक्यांना मी कधी घाबरलो नाही, घाबरणारही नाही। दालन्यात आज 10वीचा पेपर होता, 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल, आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे, आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। पोरा समितीचे रिपोर्ट बद्दल माहिती केंद्र सरकारने दिली की असा रिपोर्ट आमच्या रेकॉर्ड मध्ये नाही, वारंवार महाराष्ट्राचे त्याची मी माहिती घेतो। आज काही मोठे नेते, काही नगराध्यक्ष, काही नगरसेवक या ठिकाणी नागपुरात प्रवेश करताय, तुमची होर्डिंग दे धक्का लागले, नेमके कोणाकोणाला धक्के देणार आहे विदर्भातील दौरा? जपानचा याला संदर्भ आहे, जपानचा संदर्भ आहे। ज्या पद्धतीने रोज येत आहेत, धक्का देत आहेत। जपान झालं, उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे हिरोशिमाचा बॉम्ब तुम्ही टाकला होता, उद्धव ठाकरे म्हणतायत जपान त्यांचा झाला, त्यांच्या रोज भूकंपात धक्के बसतायत, त्यामुळे तुमचा बॉम्ब कोणाला धक्के देत आहे आज? तुम्ही दिसणार पण नाही, उद्धव ठाकरे म्हणाले। कसं आहे, ह्याच्यामध्ये काही लोक म्हणाले धक्का पुरुष झालोय, खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलेलं आहे। खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे, किंबहुना पक्षातल्या चांगल्या लोकांना, त्यांची नावं मी घ्यायला गेलो तर खूप वेळ लागेल, पण जे चांगलं काम करणारे, पक्ष वाढवणारे लोक, त्यांना धक्का मारून बाहेर काढणारे जे पक्षाचे नेते आहेत, त्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत, आणि शिवसैनिक सोबत येत आहेत, एक विश्वास दाखवत आहेत, आणि या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंदगिरी साहेबांच्या विचारांची शिवसेना काम करते आहे। आणि म्हणून एक शेअर बाजाराचं तुम्हाला मी सांगतो, शेअर बाजारमध्ये ज्या कंपनीचे शेअर, त्याचे क्रेडिबिलिटी असते आणि विश्वास असतो, ते शेअर लोक खरेदी करतात। किती बाजारामध्ये उलटापालट झाली तरी ते शेअर खालीवर होत नाहीत, असे आमची शिवसेना आहे। आणि त्यामुळे या शिवसेनेवर लोक विश्वास ठेवत आहेत। खरं म्हणजे काम करणारी शिवसेना, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना, आनंदगिरी साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना, आणि विकासाला प्राधान्य देणारी शिवसेना। म्हणून 2.5 वर्ष मी जे काम केलं, महायुती, मी, देवेंद्रजी, अजितदादा, एक टीम बनवून काम आम्ही केलं, आणि त्याचा परिपाक जो आहे या विधानसभेत दिसतोय। नाशिक रायगडचा तिढा कधी सुटणार? पालकमंत्री लवकर सुटेल तिढा।
सर काही मोफत ज्या सवलती एसटी बसमध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामुळे एसटी तोट्यात जाता असं आता प्रताप सर नाईक म्हटले की मोफत सवलती दिल्यामुळे एसटी तोट्यात जाते. लाडक्या बहिणीची सवलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एस टीमध्ये लाडक्या बहिणींना महिलांना 50% सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही. नरेंद्र महाराज म्हणाले चला ओके हिंदी में बोलो. हाँ सर आपने कहा था कि आपको हल्के में न लिया जाए नहीं तो आप तांगा पलट जाएंगे, इशारा किसके तरफ था? नंबर एक. दूसरा सवाल है कि कुछ राज्यों में मुसलमान ये मांग कर रहे हैं कि रमजान के दौरान उन्हें 1 घंटे पहले छुट्टी दी जाए. क्या महाराष्ट्र में भी इस तरीके की आप लोग सोच रहे हैं? नहीं देखिए क्या कहा पहले आपने कि मुझे हल्के में नहीं ले, ये तो मैंने पहले ही कहा है. जिन्होंने मुझे हल्के में लिया है, मैं एक कार्यकर्ता हूँ, सामान्य कार्यकर्ता हूँ, लेकिन बाला साहब और दिगे साहब का कार्यकर्ता हूँ. ये समझ के मुझे सबने लेना चाहिए और इसलिए जब हल्के में लिया तो 2022 में टांगा पलटी कर दिया, सरकार को बदल दिया. आम लोगों के मन की सरकार को हमने लाया वहाँ पर और डबल इंजन की जो लोग चाहते थे डबल इंजन की सरकार चली. और देखो मैंने उस वक्त कहा था विधानसभा के पहले मेरे भाषण में कि मैं और देवेंद्र जी 200 से ज़्यादा सीटें लाऊंगा, तो 232 सीट आई है. और इसलिए मुझे हल्के में मत लेना. ये इशारा जिनको समझना है वो समझ ले और मैं मेरा काम करते रहूँगा. रोज़ आरोप लगा रहे, रोज़ देखो महाजी शिंदे पुरस्कार मिला, पवार साहब ने पुरस्कार दिया. एक मराठी मानुस को एक पुरस्कार देता है जो महापराक्रमी महादजी शिंदे, ये बहुत बड़े योद्धा थे, उनके नाम से महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मेरे जैसे कार्यकर्ताओं को दिया गया. उस पर भी कितनी जलन हो गई, कितने जलोगे, एक दिन तो जलकर खाक हो जाओगे. और इसलिए मैं कहता हूँ कि उस वक्त पवार साहब का भी अपमान किया, जिन्होंने उनको मुख्यमंत्री बनाया था, उनका भी अपमान किया. साहित्यिक लोगों को दलाल कहा, उनका भी अपमान किया. महादजी शिंदे जी उनके वंशजों का भी अपमान किया. मेरा तो अपमान छोड़ो. और उसमें अमित शाह जी का भी नाम जोड़ा गया, बोले ये पुरस्कार अमित शाह जी को है. क्यों? क्या ये सब चल रहा है? कभी तो सुधरेंगे कि नहीं? और इसलिए मैं अभी भी कहता हूँ, देखो मुझे कितने भी आरोप लगाओ, कितनी भी गालियाँ दो, लेकिन जब तक ये पूरी जनता महाराष्ट्र के हमारे साथ है तब तक मुझे कोई चिंता नहीं है. नरेंद्र महाराज म्हणाले वो प्रस्ताव कोई आया नहीं है अभी हमारे पास. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट नव्हता. साधू संत आणि संघाचे लोक घरोघरी सगळ्यांचा इम्पॅक्ट सगळ्यांचा होता. लाडकी बहीण, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ, साधू संत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सगळ्या लोकांनी काम केलं, साधू संतांनी केलं. आणि त्यामध्ये नरेंद्र महाराजांचं देखील मोठं एक अधिष्ठान आहे. त्यांचे लोक देखील आमच्या महायुतीच्या पाठीशी होते. महायुतीला त्यांनी देखील सहकार्य केलं. अमित शहा 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आज रात्री पुण्यात अमित शहा काही महायुतीची बैठक वगैरे होणार? बैठक नाही, उद्या वेस्टर्न झोनल जी कमिटी आहे काउन्सिल त्याची बैठक आहे. धन्यवाद.